मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी आलो आहे दुपारी. आता बऱ्यापैकी आवक झाली आणि पावसामुळे आवकेवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. नेहमी हा गजबजलेला बाजार दिसतोय, परंतु येथे आता तरकारीची फारशी आवक नाही. आणि नेमकी बाजार काय परिस्थिती आहे ही आता भाऊसाहेब पोखरकर माडीवाले त्यांच्याकडून समजून घेऊ. भाऊसाहेब, काय परिस्थिती आहे आता? सध्याची परिस्थिती पावसामुळं फ्लावरीला प्रॉब्लेम झालेला आहे. तसे बाकीचे माल गवार असेल, मिरची असेल, आपले घेवडा पापडी असेल, बीट असेल, शेंगा बिनुगाच्या शेंगा असतील, सर्व बाजार टाईट आहेत. बरं सांगा, मला सांगा, गवार 10 किलोला काय बाजार आहे? 10 किलोला आत्ता 55 रुपयापर्यंत बाजार आहे. 55 किती? 550 रुपयापर्यंत. 550. काल काय बाजार होता? काल डाऊन होती बाजार, पण आज माल शॉर्ट आल्यामुळं जरा बाजार टाईट झालेली. बरं, कारली? कारल्याची बाजार आहे 250 रुपयापर्यंत 10 किलो. 10 किलो. मिरची? मिरचीची बाजार 550 रुपयापर्यंत. दोडका? दोडकेची बाजार आहे 300 रुपयापर्यंत. फरशी? फरशीची बाजार 600 रुपयापर्यंत आहे. टोमॅटो? टोमॅटो आमच्याकडे आता सध्या थोडी 450 रुपयापर्यंत. 450 ना. चवळी? चवळीची बाजार 30 रुपयापर्यंत आहे. 30 रुपये. वांगी? वांगी 200 ते 250 रुपयापर्यंत. 200 ते 250 रुपये 10 किलो. आणखी दुसरे कोणते अजून बाजार भाव सांगा? बीटची बाजार आहे 300 रुपयापर्यंत. कोबीची बाजार आहे 200 रुपयापर्यंत. फ्लावर? फ्लावरची बाजार आहे 11-12 रुपयापर्यंत. बरं, कोबीची काल काय बाजार होती? कोबीची 16-8 रुपये बाजार होती. म्हणजे 160-180 रुपये 10 किलोला. आणि फ्लावरला? फ्लावरची बाजार होती 50 रुपयापासून तर 140 रुपयापर्यंत काल. आजची काय? आज पावसामुळे ओले माल येतात. आता पाहू ना 3 वाजता काय बाजार. तरी अंदाजे काय राहू शकतं? अंदाजे 10-12 रुपये बाजारात येऊ शकते माल. म्हणजे बाजारभाव घसरण होतो हो, घसरण. अशी शक्यता आहे. ठीक आहे. मंचर बाजार समितीमध्ये पावसामुळे कोबी आणि फ्लावरच्या बाजारभावात घसरण झाली, परंतु आता एकादशीमुळे शेंगाचे बाजारभाव काय आहे? शेंगाची बाजार आहे 1100 रुपयापर्यंत. 1100 रुपये 10 किलो. 10 किलो. आणि काल परवा काय होती तरी? कालपर्यंत 1100 रुपयापर्यंत. म्हणजे स्थिर आहे बाजारभाव एकंदर. हां, एकंदर त्यांनी सांगितले माल शॉर्ट असल्यामुळे बाजार स्थिर आहे. आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर इत्यादी तालुक्यातून बाजार शेतीमाल येतो आहे आणि मोठ्या प्रमाणात विक्री होऊन तात्काळ पैसे देण्याची सुद्धा कार्यवाही केली जाते. येथे आता संपूर्ण शेतकरी आलेले आहेत आणि पाऊससुद्धा पडतोय, तर या पावसात सुद्धा बऱ्यापैकी माल घेऊन आलेले आहेत आणि चांगला बाजारभाव मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.